आपला बेसिक क्रायटेरिया आहे. तर बी बार इज इक्वल्स टू व्हॅल्यू लिहिलेली त्यांनी आतमध्ये बघा काय लिहिली आहे 4 × 10⁻⁻4 साइन ऑफ हा ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, आणि त्याच्या पुढे काहीतरी लिहिलंय. काय लिहिलंय रे ते के कॅप. के कॅप म्हणजे काय असेल कोणी सांगेल मला. दिस वेव इज उसका जो व्हायब्रेशन चल रहा है वो कुठल्या ऍक्सिस वर असेल मग व्हायब्रेशन. Z axis. हा व्हायब्रेशन फक्त बरं का. सो सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस आणि दिस इज झेड ऍक्सिस. म्हणजे व्हायब्रेशन म्हणजे लाईक जे आपण अप अँड डाऊन म्हणतो ना, लाईक दिस. हे असं मी काल दाखवलं होतं बघा, असं हे आडवं चालू आहे आता बघा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ही वेव हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. ठीक आहे. ओ सॉरी, ते काय होतं सर्कल जर झाला ना कंटिन्युअस तर त्याला वाटतं हे डिलीट करायचे कंटेंट म्हणून ते असं करतं. ओके, सो हे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये व्हायब्रेशन चालू आहे. असे व्हायब्रेशन चालू आहेत आता सध्या. सो दिस इज अलॉंग झेड ॲक्सेस, पॉझिटिव्ह झेड निगेटिव्ह झेड, पॉझिटिव्ह झेड अँड वेव इज प्रपोगेटिंग इन विच डायरेक्शन. वेव प्रपोगेट होती ह्याचं ही कॅरेक्टरिस्टिक्स कोण दाखवतं तर इथला यक्स दाखवतो. हे बघा के म्हणजे कोण प्रपॅगेशन कॉन्स्टंट आणि एक्स म्हणजे कोण तर एक्स डायरेक्शन मध्ये पोझिशन ऑफ दिस वेव ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर त्याने किती अंतर कापलंय बाबा, किती डिस्टन्स कव्हर केलंय हे त्याचं दाखवण्याचं काम करतो. ठीक आहे. सो मग मला सांगा व्हॉट इज के. के इज प्रपॅगेशन कॉन्स्टंट. व्हॉट इज एक्स तर पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये तुमची वेव फॉर्म चाललेली आहे असं मला सांगायचं आहे. ठीक आहे. सो मग आता त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिली आहे बी बार इज इक्वल्स टू 4 × ही व्हॅल्यू जी आहे. तर त्या व्हॅल्यूमध्ये मग मला सांगा इथं काय लिहित असतो आपण. वी यूज टू राईट इट ॲज बी झेड नॉट मल्टीप्लाइड बाय साइन ऑफ ओमेगा टी माइनस क्या के एक्स. ऐसा अपना आइडियल इक्वेशन होता है. तो यहाँ से मुझे बी जेड नॉट का वैल्यू मिल रहा है. सो इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2 हे आयडियल इक्वेशन आहे आपलं किंवा जनरल इक्वेशन म्हणूया त्याला. आणि हे गिवन इक्वेशन आहे आपलं बरोबर. हे त्यांनी न्यूमेरिकल मध्ये दिलेलं आहे. सो हे इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन आपलं आयडियल इक्वेशन. दोघांना जर कम्पेअर केलं तर ही जी 4 × 10⁻⁻4 ची व्हॅल्यू आहे तर बी झेड नॉटची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. किती मिळाली 4 × 10⁻⁻4. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असतं काल शिकवलंय तुम्हाला. मॅग्नेटिक फील्डचं युनिट साक्षीजी, साक्षी यस बोला. मॅग्नेटिक फील्डचं Tesla. युनिट असतं टेस्ला. सो टेस्लाची व्हॅल्यू घेतली आणि बी झेड नॉट इथं लिहून टाकला बरोबर. बरं आता आपल्याला सपोज हे काढायचं आहे ई काढायचं आहे. ई कसं काढणार मग तुम्ही तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे काय वी हॅव सी इज इक्वल्स टू ई वाय नॉट मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॉम्पोनंट अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॉम्पोनंट. मग बी झेड नॉट आणि सी. तर मग मी काय करतो बी झेड नॉट माहिती आहे ई वाय नॉट काढायचा आहे तर मॅग्नेट्यूड ऑफ ई वाय नॉट इज इक्वल्स टू सी मल्टीप्लाइड बाय मॅग्नेट्यूड ऑफ बी झेड नॉट. ठीक आहे असं केलं आणि व्हॅल्यू कन्सिडर करून घ्या. सॉरी मल्टिप्लाय करून घ्या. ही असते 3 × 10⁻, ही असते 4 × 10⁻⁻4. 4 त्रिक 12 आणि हे +4 -4 10⁻4. युनिट काय असतं इलेक्ट्रिक फील्डचं काल 2 युनिट शिकवले होते आठवतात का. इलेक्ट्रिक फील्डचे 2 युनिट सांगा बरं. साक्षीजी, साक्षी या सिद्धी इलेक्ट्रिक फील्डचे युनिट सांगा मला. Volt per meter. अजून अजून एक न्यूटन पर कुलम. यस व्हेरी गुड. वोल्ट पर मीटर और न्यूटन पर कुलम हे दोन्ही युनिट्स तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे इलेक्ट्रिक फील्डचे. ओके, सो मग इलेक्ट्रिक फील्डची जी व्हॅल्यू आहे ती पण मी काढून घेतली 10⁻12. आता त्यांनी काय विचारलंय की हिअर बी इज इन टेस्ला टी इज इन सेकंड. सिद्धी यू जॉईन लेट. आय वुड लाईक टू टेल यू पेज नंबर 314 वर जा आणि क्वेश्चन नंबर 26 रेफर कर. सिद्धी लबडे पेज नंबर 314 क्वेश्चन नंबर 26. आणि काल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ह्या चॅप्टरचा कुठला पार्ट मिस केला असेल तर कालचा व्हिडिओ जाऊन बघणे आपल्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर. आणि जर डाऊट असेल तर विचारणं मला. काल होतीस तू पण लेट जर जॉईन झाली असतील तर. बर आता त्यांनी काय विचारलंय कॅल्क्युलेट द पीक व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फोर्स. पीक व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फोर्स आपल्याला काढायचं आहे. पीक व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फोर्स हा ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल ऑफ चार्जेस 5 मायक्रोकुलम ट्रॅव्हलिंग विथ. आता चार्जची व्हॅल्यू दिली आहे किती 5 मायक्रोकुलम. मायक्रोकुलम कैसे लिखते हैं अपन 5 × 10⁻⁻6 कुलम. थँक्यू.
विथ ट्रॅव्हलिंग विथ अ व्हेलॉसिटी ऑफ, व्हेलॉसिटी किती आहे त्या चार्जची 5 × 10⁻⁵ मीटर पर सेकंड, व्हेलॉसिटी ऑफ चार्ज. ठीक आहे, व्हेलॉसिटी ऑफ चार्ज. तर त्या व्हेलॉसिटीने तो चार्ज फिरतोय. तर ते म्हणतात याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स किती असेल बाबा, इथं लिहिलंय पीक व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फोर्स. आता मग अशी कालचा जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत असेल तर इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला किंवा इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो डिफाइंड ॲज, वी हॅव द फॉर्म्युला. बोलो इलेक्ट्रिक फील्ड, डू यू रिमेंबर द फॉर्म्युला? इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय द फॉर्म्युला फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट टेस्ट चार्ज. म्हणून याच्यावरनं तर मी तुम्हाला युनिट सांगितलं होतं न्यूटन पर कुलम इलेक्ट्रिक फील्डचा. मग फोर्स काढायचा आहे. इलेक्ट्रिक फील्ड दिली आहे का सर, वरतीच मिळाली आहे. चार्ज सर दिलेला आहे. मग व्ही कशासाठी दिला आहे? आपल्याला फसवण्यासाठी. व्हीची गरजच नाही आहे. या Q0चं आणि ईचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, फोर्स मिळून जाईल. सो दिस इज फोर्स एक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल. लॉजिक समझ में आया? और ये ई कहाँ से आया, इलेक्ट्रिक फील्ड का कंपोनेंट कहाँ से आया? तो ऊपर लिखा है 12 × 10⁻⁴. अंडरस्टूड बच्चा पार्टी? समझ में आया? सिद्धि, साक्षी जी, साक्षी यस, फाइन विथ दिस? हेलो, Yes, sir. या ओके ओके ग्रेट. बर, मग आता हा जो पार्ट होता न्यूमेरिकलचा तो पार्ट कव्हर केला. आता 13.3 वर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. कशाला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? तर बच्चा पार्टी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय की ईएम वेव्हची त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार काही कॅटेगरीज बनवल्या, काही टेबल बनवलं. टेबल म्हणजे लाईक नाही का, ह्या सगळ्या ईएम वेव्ज आहेत. आता कुठल्या कुठल्या आहेत बघा, तुम्हाला नावं वाचायला सांगणार आहे मी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम. ठीक आहे. मग तुम्हाला नावं वाचायला सांगणार आहे. आता तुम्ही काय करायचं, सर्वांनी पेज नंबर बघा, स्मार्ट वर्क करायचंय. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही सर्वांनी काय करा, पेज नंबर 323 वर या. आलात का 323 वर? या बरं, आलात सर्वजण 323 वर? 323 वर काय दिसतंय तुम्हाला? मेमरी मॅप आहे का? साक्षीजी, सिद्धी लबडे, पेज नंबर 323 वर या. आणि तिथं मेमरी मॅप दिसतोय का? बुक ओपन नाही केलं का अजून? Yes, sir. केलंय. हा बर, मग आता बघा तिथं आडवं करा, बुकला आडवं करा आणि तिथं बघा इक्वेशन ऑफ ईएम वेव्ह, त्यानंतर ईएम स्पेक्ट्रम वरती दिसतंय डाव्या बाजूला. इक्वेशन ऑफ ईएम वेव्ह आपण काल शिकलो. इलेक्ट्रिक फील्डचं व्हायब्रेशन अलॉंग वाय ॲक्सिस, मॅग्नेटिक फील्डचं व्हायब्रेशन अलॉंग झेड ॲक्सिस, त्या व्हॅल्यूज शिकलो. आता त्याच्या शेजारीच लिहिलंय बघा ईएम स्पेक्ट्रम. काय डेफिनिशन ईएम स्पेक्ट्रमची? The orderly distribution of EM waves according to their wavelengths or frequencies in the form of distinct groups having different properties is called the electromagnetic spectrum. ऑर्डरली डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, त्यांची फ्रिक्वेन्सी एक तर वाढत जाईल किंवा कमी होत जाईल. अशा पद्धतीने जर त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं, त्यांचे वेवलेंथ असू देत किंवा त्यांच्या फ्रिक्वेन्सीज असू द्यात. साक्षी साबळे, पेज नंबर 323 वर या. पेज नंबर 323 वर मेमरी मॅप ओपन करा. ह्याच पानावर मी आता तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या. बरं, मग आता 323 वर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो दिलाय ती डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन लिहून घ्यायची. फक्त काही नाही आहे, ऑर्डरली त्यांचं सिक्वेन्स लावलेली. सिक्वेन्स कशी की लाईक बाबा कमी फ्रिक्वेन्सीपासून जास्त फ्रिक्वेन्सीपर्यंत आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार, प्रॉपर्टीजनुसार त्यांचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. मग आता त्या डेफिनेशनच्या शेजारीच एक टेबल आहे बघा. टेबलमध्ये पहिला कॉलम आहे फ्रिक्वेन्सी इन हर्ट्सचा, दुसऱ्या कॉलममध्ये नावं लिहिलीत आणि तिसरा कॉलम आहे वेवलेंथ इन मीटरचा आहे का, आणि चौथ्या कॉलममध्ये व्हिजिबल लाईट लिहिलेला आहे. म्हणजे सूर्याकडनं जो प्रकाश मिळतो तो व्हिजिबल लाईट, त्याचे जे बँड्स आहेत ते तुमच्या समोर मांडलेले आहेत तिथं बघा. ठीक आहे. सो ते जे बँड्स आहेत ते व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो, म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते. आता बाकीच्या वेव्ज आपल्या डोळ्यांना दिसत नाही, एक्सरे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण आरपार जाऊ शकतो. मोबाईलचा सिग्नल आलेला आपल्याला दिसतो का? म्हणजे मोबाईलची रेंज, आता टॉवरवर ना आपल्या मोबाईलला रेंज येते, आपल्याला दिसते का? नाही. वायफायची रेंज तुम्हाला डोळ्यांना दिसते का? नाही. पण कोण डिटेक्ट करतंय? आयसी डिटेक्ट करतोय मोबाईल मधला. तुमच्या मोबाईलला हॉटस्पॉट मिळतंय, तुमच्या मोबाईलला इंटरनेट मिळतंय.
मग हे दिसतात का सिग्नल? नाही. ठीक आहे. साऊंड वेव्हचा सिग्नल दिसतो का? नाही, पण एक्सपिरियन्स केला जाऊ शकतो. तसं व्हिजिबल लाईट दिसतोय आपल्याला, दिसतोय. मग व्हिजिबल लाईटमध्ये 7 कलर असतात वेगवेगळे, मग ते सगळे 7च्या 7 कलर दिसतात आणि 7 कलर कंबाईन केले की एकच कलर असतो, व्हाईट कलर. ओके, लेट इट बी. पण हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे मला सांगायचंय. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज मध्ये बघा, आता त्या टेबलमध्ये कोण कोण दिसतंय तुम्हाला, कुठले कुठले रेज बघा. स्टार्टिंगला कुठलं आहे? गॅमा रेज, नंतर एक्स रेज, मग अल्ट्राव्हायोलेट, मग व्हिजिबल, मग इन्फ्रारेड, त्यानंतर मायक्रोवेव्ह, त्यानंतर शॉर्ट रेडिओ वेव्स, त्यानंतर टेलिव्हिजन अँड FM, त्यानंतर रेडिओ, AM रेडिओ, त्यानंतर लॉंग रेडिओ वेव्स. दिसतंय सर्वांना? सो ह्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. मग ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि डाव्या बाजूला जर तुम्ही फ्रिक्वेन्सी आणि उजव्या बाजूला जर वेवलेंथ बघितली, तर वेवलेंथ कमी कमी होत जाते आणि फ्रिक्वेन्सी वाढत वाढत जाते. कारण फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ह्या दोघंही एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ओके, बरं. काल ते आपलं जे कम्युनिटी चॅनल आहे, कम्युनिटी चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकला होता, बघितला का तुम्ही लोकांनी? फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथचा. Yes, sir. सायन्स एज्युकेशन विथ फन बघा, मी त्याच्यावर ग्रुपवर टाकला होता एक व्हिडिओ. तर मग मला अपेक्षित आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघा एकदा. मग तुम्हाला वेवलेंथ बद्दल कळेल, तुम्हाला टाइम पिरियड बद्दल कळेल. ठीक आहे. ओके, सो त्या गोष्टी बघून घ्या, एकदा चेक करा असं मला वाटतं. आणि मग तुम्हाला आज म्हणजे उद्याच्या सेशनमध्ये मी परत त्याच्याबद्दल रिलेशन पण सांगणार आहे, पण त्याच्या आधीच तुमचं इथं रिलेशन पण कव्हर करून घेईल. हे बघा, आता लॅमडा इज इक्वल्स टू असं लिहितात, लॅमडा इज इक्वल्स टू असं लिहितात इन केस ऑफ EM वेव्ह वी यूज टू राईट C/F. हे रिलेशन झालं. C स्टँड्स फॉर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्याची व्हॅल्यू पण माहिती आहे तुम्हाला, व्हेलॉसिटी ऑफ EM वेव्ह. त्यानंतर F काय असेल तुमच्यासाठी? फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. ठीक आहे. आणि लॅमडा काय असेल? वेवलेंथ ऑफ ए वेव्ह. सो हे त्याच्यामधलं रिलेशन आहे. मग तुम्ही बघा, लॅमडा आणि फ्रिक्वेन्सी कसे आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग फ्रिक्वेन्सी जर वाढली तर वेवलेंथ कमी होते, वेवलेंथ जर वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी होईल. कारण C कॉन्स्टंट असतो आपला 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, हे फिक्स आहे. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, कमिंग बॅक, मग मागे या. आणि आता त्या प्रॉपर्टीज काय काय आहेत त्या फक्त पटपट पटपट बघून घ्या EM वेव्हच्या. हे आता थेरॉटिकल पॉईंट्स आहेत, वाचण्यासारखे आहेत. त्यानंतर टॉवरकडे येईल, मग टॉवरच्या गोष्टी करूयात आपण. आणि तुम्हाला पेज नंबर 316 वर मी बघा क्वेश्चन नंबर 39, 40, 41, 42 सोडवायला सांगितलं होतं. पेज नंबर 316, क्वेश्चन नंबर 39, 40, 41, 42. त्याच्यामध्ये काही दिक्कत आली का क्वेश्चन सोडवताना? सगळे हेच रिलेशन आहे, लॅमडा इज इक्वल्स टू C/F चे. साक्षी जी, साक्षी यस, सिद्धी लबडे सोडवलेत का हे? Yes, sir. येस सर. जमले का? सिद्धी नाही केले का? केलेत सर. केलेत. मग मला का नाही पाठवले फोटो? ठीक आहे. बरं, त्यांची हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुस्तकं कशासाठी आहे, तर तुम्हाला न्यूमेरिकल बघण्यासाठी आहे. हा, एखादं जमलं नाही तर तुम्ही त्याच्यातली स्टेप बघा, पण ब्लाइंडली त्यांना फॉलो करू नका. कारण मी तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवतोय ती पद्धत अवलंबवा. ती स्टुडंट पद्धत आहे. म्हणजे स्टुडंट कसा विचार करतो बाबा, किंवा स्टुडंटनी कसा विचार करायला हवा, त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत असतो. पुस्तकाची भाषा जर वाचून कळली असती तर आपल्याला कोचिंगची गरजच राहिली नसती, समजून घ्या. ठीक आहे. म्हणून मी ज्या पद्धतीने सांगत असतो ती पद्धत फॉलो करा. बरं, कमिंग बॅक, मग पेज नंबर 314 वर या. आता सर्वांनी नोट्स कशा वाचायच्या बघा. आता तुम्हाला सांगतो, हे जे थेरॉटिकल पॉईंट्स निबंध लिहायचा नाही आपल्याला. नोट्स काय नोट्स कशा आहेत बघा. तर क्वेश्चन नंबर 28 बघा, हाऊ रेडिओ वेव्स आर प्रोड्यूस. रेडिओ वेव्स कशा प्रोड्यूस होतात? स्टेट देअर प्रॉपर्टीज अँड युजेस. मग तुम्ही आन्सर जर पाहताल तर पहिल्यांदा तिथं लिहिलंय, पहिला बुलेट लिहिलाय प्रोडक्शन, दुसरा लिहिलाय प्रॉपर्टीज, आणि तिसरा लिहिलाय युजेस. आहे का? प्रोडक्शन, प्रॉपर्टीज, युजेस, 3 पॉईंट्स आहेत. मग अशा 3 पॉईंट्समध्ये लिहायचे, आणि 2-2 पॉईंट लिहिले तरी खूप झाले. आता काय करायचं? पेन्सिल घ्यायची, पेन्सिलने अंडरलाईन करायचं. मी एकाचं तुम्हाला करून दाखवतो, बाकीच्यांचं तुम्हाला करायचं आहे. हां, कारण मी ऑफलाईनलाही मुलांना तेच सांगत असतो. ही नोट मेकिंग मी तुम्हाला टेक्निक शिकवतोय. प्रोडक्शन कशा प्रोड्यूस होतात? बिकॉज ऑफ द
ऍक्सलरेटेड मोशन ऑफ चार्जेस इन ए कंडक्टिंग वायर. अंडरलाईन करा त्याला. ऍक्सलरेटेड मोशन ऑफ चार्जेस. हा झालं. बरं, पहिला पॉईंटला अंडरलाईन केलं. दुसरा त्यातला वाचायचा नाही. दुसरा पॉईंट त्यातला डायरेक्ट खालचा रोमन मधला वाचायचा. काय दिलंय की सुटेबल व्हॅल्यूज ऑफ इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स चूज जर केलं तर रेडिओ वेव्स डिझायर्ड फ्रिक्वेन्सीच्या प्रोड्यूस होतात असं त्यांनी सांगितलंय. बरं, म्हणजे वरती जे दिलं होतं त्याच्याच कॉम्बिनेशन मध्ये होतं, एवढं गरज नाही. प्रोडक्शन फक्त लक्षात ठेवा, घेऊच नका हा पॉईंट, फक्त लिहा. ऍक्सलरेटेड मोशन ऑफ चार्जेस इन ए कंडक्टिंग वायर कॉजेस रेडिओ वेव्स, किंवा रेडिओज तिथून प्रोड्यूस होतात. प्रॉपर्टीज, खाली प्रॉपर्टीज लिहिल्यात. प्रॉपर्टीज बघा काय काय. दे हॅव व्हेरी long wavelengths ranging from few centimeters to few hundreds of kilometer. Wavelengths अंडरलाईन करा. वेवलेंथ त्यांची रेंज खूप जास्त आहे. सेंटीमीटर टू किलोमीटर म्हणजे वेवलेंथ म्हणजे काय, डिस्टन्स कवर्ड बाय वेव इन ए सिंगल सायकल. एवढं जे डिस्टन्स ट्रॅव्हल करेल एखादी वेव, एखाद्या वेवने कव्हर केलेलं डिस्टन्स एका सायकलमध्ये, तर हे अंतर एक तर सेंटीमीटरमध्ये असेल किंवा डायरेक्ट किलोमीटरच्या टर्म्समध्ये. म्हणजे बघा किती लांब ती वेव जातीय. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी रेंज लिहिली आहे, AM बँडची लिहिली आहे, 530 ते 1710 किलोहर्ट्ज. टी व्ही ट्रान्समिशनसाठी म्हणजे टी व्हीचे सिग्नल ट्रान्समिशन करण्यासाठी 54 मेगाहर्ट्ज ते 890 मेगाहर्ट्ज. वाईल दोज फॉर FM रेडिओ AM बँड. आता आहे ना, तुम्ही जर FM वर पाहताल ना तर FM आणि AM बँड असे दोन असतात. तर AM म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल असतो आणि FM म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल असतो. आता ते काय आहेत गोष्टी ते आता तुम्हाला लक्षात घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त तिथं फ्रिक्वेन्सी घ्या. AM मॉड्युलेटेड सिग्नल हा कमी फ्रिक्वेन्सीचा आहे आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल हा जास्त फ्रिक्वेन्सीचा आहे. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्स यूज फॉर टीव्ही ट्रान्समिशन रेंज फ्रॉम 54 टू 890 मेगाहर्ट्ज, while those for FM रेडिओ बँड रेंज त्याची दिली 88 मेगाहर्ट्ज ते 108 मेगाहर्ट्ज. ह्या सगळ्यांना रेडिओ वेव्स म्हणतात. रेडिओ वेव्हचे 3 प्रकार दाखवलेत त्यांनी. रेडिओ वेव्हचे पहिला तो होता AM बँड. AM बँडची फ्रिक्वेन्सी रेंज बघा किती आहे. फ्रिक्वेन्सी रेंज 530 टू 1710 किलो हर्ट्ज. ओके. त्यानंतर दुसरी जी वेव आहे ती कुठली दिली आहे मग तुम्हाला, तर FM टी व्ही रेंज दिली आहे. टी व्ही ट्रान्समिशनसाठी, टी व्हीसाठी 54 मेगा हर्ट्ज. ओके. टू 890 मेगा हर्ट्ज एवढं दिलं आहे सिग्नल. हां. त्यानंतर FM साठी किती दिली आहे. FM साठी तर 88 टू 108 मेगा हर्ट्ज. ठीक आहे. आपण जो मोबाईलवर FM ऐकतो आता आजकाल, पूर्वी रेडिओ होते पण म्हणजे अजूनही गावाकडे आहेत, पण तुम्ही जर पाहू शकताल तर FM साठी, टी व्हीसाठी आणि AM बँडसाठी अशा पद्धतीने जाऊ शकतो. ठीक आहे. ही फ्रिक्वेन्सी रेंज रेडिओ वेव्हच्या. हे झालं त्याच्या प्रॉपर्टीज. त्यानंतर युजेस खूप महत्त्वाचा. आता रेडिओ वेव्ज आर यूज फॉर कशासाठी, अंडरलाईन करा. वायरलेस कम्युनिकेशन. दुसरं रेडिओ सिग्नल पाठवण्यासाठी, रेडिओ ब्रॉडकास्टिंग अँड ट्रान्समिशन ऑफ टीव्ही सिग्नल. त्यानंतर सेल्युलर फोन्स युजेस रेडिओ वेव्स टू ट्रान्समिट व्हॉइस कम्युनिकेशन इन द अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी बँड. सेल्युलर कम्युनिकेशन म्हणजे मोबाईल कम्युनिकेशन तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे प्रत्येक वेव्हचा आता प्रोडक्शन कसं, प्रॉपर्टीज काय आणि त्याचे युजेस काय. दुसरं खाली आता नेक्स्ट घ्या मायक्रोवेव्ह. क्वेश्चन नंबर 30 वर जा. क्वेश्चन नंबर 30 सर्वांनी. हां, काय दिलंय क्वेश्चन नंबर 30 सांगा. प्रोडक्शन, प्रॉपर्टीज, युजेस. अशा 3 प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला आता ह्या सगळ्यांना लिहायचं आहे. मायक्रोवेव्ह. आता मागे पण एक टेबल असेल, तो टेबलही दाखवतो वाटल्यास मी तुम्हाला. प्रोडक्शन, त्यानंतर प्रॉपर्टीज, हां, आणि तिसरं काय रे बाबा, युजेसलाच तुम्ही ॲप्लिकेशन म्हणू शकता. प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स किंवा त्यालाच आपण युजेस म्हणतो. बरं, मग मला सांगा प्रोडक्शन, प्रॉपर्टीज आणि युजेस क्या क्या है. प्रोडक्शन, मायक्रोवेव्स कसे प्रोड्यूस होत आहेत, अंडरलाईन करा. ऑसिलेटर इलेक्ट्रिक सर्किट्स कंटेनिंग ए कॅपॅसिटर अँड इंडक्टर. सो असं ऑसिलेटरी सर्किट की ज्याच्यामध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर असेल, त्याच्यापासून काय तयार होत आहेत,
मायक्रोवेव्स. त्यानंतर दे कॅन बी ऑल्सो प्रोड्यूस बाय स्पेशल व्हॅक्युम ट्यूब्स. दोन गोष्टी लगेच लिहून टाकायच्या, अंडरलाईन करायच्या. प्रॉपर्टीज. आता तुम्ही मायक्रोवेव्ह जर समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन ऐकलंय का रे? मायक्रोवेव्ह ओव्हन. तर सपोज आपल्या घरी असेल नसेल इट्स ओके, पण तुम्ही जर ऐकलं असेल मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये, तुम्ही सपोज एखाद्या कॅन्टीनमध्ये गेले, तिथं पॅटीस वगैरे खायचे किंवा काही खायचंय, एखादी खाण्याची वस्तू, तर ते लोक म्हणतात गरम करून देतो लगेच, नाही का? तर कधी कधी ते मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवतात. आणि तुमच्या घरी असेल तर वेल अँड गुड, ठीक आहे. सो मायक्रोवेव्ह ओव्हन. मग मायक्रोवेव्ह ओव्हन कशासाठी वापरलं जातं? तर कुकिंग पर्पजसाठी वापरलं जातं. तर मायक्रोवेव्ह प्रोड्युसेस हीट एनर्जी. त्या हीट एनर्जी प्रोड्यूस करतात. मग बघा प्रॉपर्टीजमध्ये लिहिलं आहे, दे हीट सर्टन सबस्टन्सेस ऑन विच दे आर इन्सिडेंट. ज्याच्यावर ते इन्सिडेंट होतील तिथं ते हीट प्रोड्यूस करतात. अँड दे कॅन बी डिटेक्टेड बाय क्रिस्टल डिटेक्टर्स. प्रॉपर्टीजमध्ये अंडरलाईन करा, दे हीट सर्टन सबस्टन्सेस ऑन विच दे इन्सिडेंट. ज्याच्यावर ते पडतात, स्ट्राईक होतात, त्यांना ते हीट करतात. बरं, युजेस. युजेस काय त्याचे? यूज फॉर ट्रान्समिशन ऑफ टी व्ही सिग्नल. मग लगेच इथं आहे ना असं शॉर्टमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं असं ते. प्रॉपर्टीज काय? दे प्रोव्हाइड हीट एनर्जी, लाईक नाही का, प्रोव्हाइड हीट एनर्जी. मग हिटिंगसाठी जे काही गोष्टी त्या लगेच त्याच्या अंडर येतील. हीट एनर्जी प्रोडक्शन असेल तर ऑसिलेटरी सर्किट्स कंटेनिंग शॉर्ट बट स्वीट, ठीक आहे, निबंध लिहित बसायचं नाही. कंटेनिंग कॅपॅसिटर अँड इंडक्टर असं म्हटलंय त्यांनी. मग झालं ते प्रोडक्शन त्यांच्यापासून होतंय. प्रॉपर्टीज प्रोव्हाइड हीट एनर्जी. ॲप्लिकेशन आणि युजेसमध्ये तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. आणि ॲप्लिकेशन आणि युजेसमध्ये काय लिहिताल मग? यूज फॉर ट्रान्समिशन ऑफ टी व्ही सिग्नल. पहिलं आहे टी व्ही सिग्नल्स. दुसरं काय बघा, यूज फॉर लॉंग डिस्टन्स टेलिफोन कम्युनिकेशन आहे. त्यानंतर यूज फॉर कुकिंग आहे. यूज इन रडार सिस्टीम. अंडरलाईन करा त्यांना, ठीक आहे. सिमिलरली इन्फ्रारेडकडे जा. आता क्वेश्चन नंबर 32, इन्फ्रारेड. बच्चा पार्टी बघा, अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे नोट मेकिंगला. मी तुम्हाला तेच सांगत होतो. बरं, आता याच्यासाठी मग तुम्ही आता इन्फ्रारेड वेव्ज आहे, नेक्स्ट आहे. त्यानंतर व्हिजिबल लाईट आहे, आपला डोळ्यांना दिसतो तो. त्यानंतर अल्ट्रा व्हायलेट आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर गेलं की एक्सरेज आहे. एक्सरे झालं की गॅमा रेज आहे. सो आय रिक्वेस्ट यू टू गो थ्रू दोज पॉईंट्स. प्रोडक्शन कसं, ॲप्लिकेशन कसं, आणि त्याचे प्रॉपर्टीज काय. ओके. सो हे वाचण्याचे पॉईंट्स आहेत, इन्फॉर्मेशन बेस्ड आहेत, तुम्ही ते वाचावेत अशी माझी अपेक्षा आहे, ठीक आहे. नाव मग मला आज जे शिकवायचं आहे आता, तर ते कन्सेप्ट ऑफ रेंज शिकवायची आहे. रेंज, ठीक आहे. एखाद्या टॉवरपासून एखादा सिग्नल ज्यावेळेस जनरेट होतं, तर त्या रेंजबद्दल शिकवायचं आहे. मग सर्वांनी काय करा, पेज नंबर 317 या. सर्वांनी पेज नंबर 317 या. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 47 बघा काय लिहिला. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रेंज ऑफ द सिग्नल. आता आपण नाही का म्हणत, आपण जर मोबाईल फोन वापरत असतो, मोबाईल फोनला रेंज नाही आहे बाबा, असं आपण बोलत असतो. सो रेंज म्हणजे काय मग? तर एखादा जो टॉवर असतो तो जे सिग्नल जनरेट करतोय, आता सपोज तिथं तुम्ही डायग्राममध्ये जर पाहताल तर एक सर्कल आहे. असा सर्कल म्हणजे कोण आहे माहिती आहे का? ती पृथ्वी आपली, ठीक आहे. कारण आपण टॉवर जे माउंट करतो ते पृथ्वीवरच करतो, ठीक आहे. सो अशा प्रकारे बघा, ही तुमची पृथ्वीची रेडियस असेल, आपण असं त्याला रेडियस म्हणूयात. बरं, आता त्यांनी काय केलं बघा, सेंटरला इथं बी पॉईंट घेतला इथे, आणि इकडे एक टॉवर दाखवला आहे. म्हणजे ह्याच्या भोवती एक टॉवर दाखवला, इथं याच्या भोवती एक टॉवर दाखवला. मग आता आपण लाईक याला ट्रान्समीटर म्हणूया. बघूया त्यांनी काय सांगितलंय ते. हा पॉईंट ए डॅश आहे, हा पॉईंट इथं सी डॅश आहे, याचा टॉप, ठीक आहे. बरं, आता ग्राउंडच्या सरफेसपासनं याची जी हाईट आहे ती मांडली, या टॉवरची हाईट याची डॅश आहे. टॉवर आहे बरं का, टॉवर, ठीक आहे. हां, टॉवर, असं टॉवर असतं ना, आपण असं दाखवतो बाबा, हां, लाईक दिस. सो बघा, कन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे. याची हाईट दाखवली आहे तुम्ही एच, ग्राउंड सरफेसपासनं बरं का, अर्थ सरफेसपासनं. बरं, आता ह्या
ह्या टॉवर पासून सपोज ते म्हणतात की ह्यापर्यंत जो सिग्नल आहे तो आपण घेतला डी, आणि इथून इथपर्यंत जो आहे तो घेतला डी डॅश. ठीक आहे. बरं, मग काय व्हॉट डू मीन बाय रेंज? द मॅक्सिमम डिस्टन्स ओव्हर विच अ सिग्नल कॅन रीच इज कॉल्ड इट्स रेंज. कुणाची? तर टॉवरची. की मॅक्सिमम डिस्टन्सपर्यंत जर त्या टॉवरपासून जनरेट झालेला सिग्नल रीच करत असेल तर त्याला आपण म्हणूयात त्याची रेंज. ठीक आहे. तर मग रेंज काय असते बाबा? तर 3 नंबरचा पॉईंट बघा. रेंज इज द स्ट्रेट लाईन डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट ऑफ ट्रान्समिशन द टॉप ऑफ द अँटेना टू द point on the earth where the wave will hit while traveling along a straight line. म्हणजे हाईटपासनं किती अंतरावर. बघा आता, म्हणजे मला काय सांगायचं आहे, मी इथं वाटलंच तुम्हाला डायग्राम काढून दाखवेल. सपोज हा अर्थ सरफेस आहे आपला. आता अर्थ सरफेस आपण जर पाहताल तर सगळ्या ठिकाणी पृथ्वी एवढी मोठी आहे की ती गोल नाही वाटत आपल्याला, ती अशी सपाट वाटते. ओके, हा अर्थ सरफेस आहे सपोज लाईक दिस. हा टॉवर आहे. ह्या टॉवरची हाईट काय आता एच आहे. ठीक आहे. आणि हा खाली कोण आहे? अर्थ सरफेस आहे. मग अर्थ सरफेसपासून इथून जर एखादा सिग्नल निघाला तर इथून सिग्नल निघाल्यानंतर याच्या टॉपपासून कॉल दिस एज अ टॉप, टॉपपासून एखादा सिग्नल निघाला रे भो, तर तो ग्राउंडला किती अंतरावर जाऊन हिट करेल त्याला म्हणतात डिस्टन्स डी, किंवा त्याला म्हणतात रेंज आर ऑफ द टॉवर. आता तुम्ही म्हणताल सर इतक्या जवळ जर सिग्नल ग्राउंडला जाऊन हिट झाला तर त्याचा उपयोग काय? बच्चा पार्टी, त्याच्यामुळे तो सिग्नलची टॉवरची हाईट वाढवली जाते, सो दॅट त्याच्यापासून निघालेला सिग्नल हा लांब अंतर कव्हर करेल आणि लांब जाऊन हिट करेल. ओके, सो रेंज अंडरलाईन करा. रेंज इज द स्ट्रेट लाईन डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ट्रान्समिशन दॅट इज टॉप ऑफ द अँटेना टू द point on the earth where the wave will hit while traveling along a straight line. स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करताना ती जिथं हिट होईल त्या पार्टला म्हणूयात आपण रेंज, त्याची रेंज. ओके ओके बच्चा पार्टी, यहाँ तक चीजें क्लिअर? मग रेंज कळती आता सिग्नलची. हां, बरं, मग आता त्याला डी ने डिनोट केलं आपण. आता नेक्स्ट पेजवर या. तर ह्या डीचा फॉर्म्युला तुम्ही ज्यावेळेस करायला घेताल तर यू विल गेट दॅट डी इज इक्वल्स टू, आता वरती दाखवतो हे बघा. आता अर्थ अशी आपली स्पेरिकल असते शेपमध्ये, तर हे जे अंतर आहे हे हा परपेंडिक्युलर आहे. यू विल कन्सिडर दिस ॲज अ राईट अँगल ट्रायंगल. आता इथं ते परफेक्ट हिट नाही आलंय बरं का टॉप ऑफ द टॉवर. इथं वाटलंच मी टॉप ऑफ द टॉवर प्रॉपरली दाखवतो इथे. ठीक है, एक अच्छी मिनट. ये इसको ऐसा लेके जाता हूँ, इसको थोड़ा सा लंबा ड्रॉ करते हैं इधर. हाँ, लाइक दिस. ओके, सो दिस इज टॉप ऑफ द टॉवर. दिस इज टॉवर. तर हा टॉप आहे. मला सांगा इथून जर तुम्ही आता हे अंतर पाहिलं तर सरफेसपासून हे होतं एच. सेंटरपासून हे अंतर किती असेल रे? सेंटरपासून सरफेसपर्यंत हे आर असेल, रेडियस ऑफ अर्थ असेल. परत हे अंतर कोण असेल? रेडियस ऑफ अर्थ असेल. आणि हे अंतर कोण आहे? डी. सो दिस लुक्स लाइक ए राइट एंगल ट्राइंगल फॉर मी. बराबर. तो राइट एंगल ट्राइंगल में आप देखोगे तो ये ऐसा कुछ राइट एंगल ट्राइंगल दिख रहा है मेरे भाई मेरे को. ये जो डिस्टेंस है ये है आर प्लस एच, रेडियस ऑफ अर्थ प्लस हाइट ऑफ टावर. ये डिस्टेंस है मेरे लिए आर, ये डिस्टेंस है आपको डी. तो ये डी निकालना है आपको. तो डी कैसे निकालोगे फिर? बोलो. डी इज इक्वल्स टू पाइथागोरस थ्योरम वापरते येईल का? वी हैव आर प्लस एच हाइपोटेनियस का स्क्वायर इज इक्वल्स टू क्या लिखोगे आप? आर स्क्वायर प्लस क्या? डी स्क्वायर. ये डी स्क्वायर निकालना है. आर स्क्वायर प्लस टू एच स्क्वायर. तो इसको कैसे लिखोगे आप? आर स्क्वायर प्लस टू आर एच मल्टी प्लस प्लस एच स्क्वायर. ये आर स्क्वायर इधर आ गया भाई, तो आर स्क्वायर इधर आ गया तो ये बनेगा माइनस आर स्क्वायर इज इक्वल्स टू क्या बनेगा? डी स्क्वायर. प्लस आर स्क्वायर माइनस आर स्क्वायर क्या हुआ? कैंसल. तो ये देखो अभी यहाँ पे डी स्क्वायर इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ आर एच प्लस एच स्क्वायर. आता मला सांगा जर तुम्ही हाईट एच कन्सिडर केली टॉवरची आणि रेडियस ऑफ अर्थ कन्सिडर केली तर रेडियसच्या समोर हाईट ही खूप कमी आहे तसं पाहायला गेलं तर. ठीक आहे, मग ती
कारण रेडियस ऑफ अर्थ किती असते रे, व्हॅल्यू सांगेल का मला कोणी? तर ती असते 6400 किलोमीटर, किंवा मीटर्समध्ये जर लिहायचं असेल तर 6.4 इंटू 10⁻6 मीटर्स आहे. बहुत ही बडी व्हॅल्यू. आणि टॉवरची हाईट करून करून तुम्ही किती करणार? मॅक्सिमम 100-200 फूट टॉवरची हाईट बघा. किंवा लईच लईच उडून टक्कर जर केलं तर 100 मीटर केलं सपोज. त्याला लिमिटेशन आहे ना, किती हाईट करणार आहे तुम्ही, बरोबर आहे की नाही? मग वी कॅन से दॅट ॲज आर इज व्हेरी व्हेरी मच ग्रेटर दॅन एच, देन निग्लेक्ट हायर पावर्स ऑफ एच, निग्लेक्ट एच. तो एच निगलेक्ट किया तो डी स्क्वायर इज इक्वल टू क्या बनेगा अपना, रेंज का फॉर्मूला क्या बनेगा, डी स्क्वायर इज इक्वल टू 2RH, एंड डी इज इक्वल टू क्या बनेगा रे भाई, रूट ऑफ 2RH. आई बात समझ में? इंटरेस्टिंग ना? सो म्हणजे एखाद्या टॉवरपासून जर सिग्नल निघाला तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतो, तर हे ठरवतं हा फॉर्म्युला. एखाद्या टॉवरपासून मॅक्सिमम अंतरापर्यंत जाईपर्यंत जो सिग्नल हिट करेल ग्राउंडला, तो दिला जातोय फॉर्म्युला डी इज इक्वल टू रूट ऑफ 2RH. ओके. सो मग ते जे रेंज ऑफ सिग्नल आहे ते कळलं का तुम्हाला? ओके फाईन. बर, मग आता जर एका बाजूला आहे ट्रान्समीटर, दुसऱ्या बाजूला आहे रिसिव्हर, तर दोघांचंही तुम्हाला विचारात घ्यावं लागेल की बाबा ह्या दोघांची कंबाईन रेंज किती आहे बाबा, असे आपण कन्सिडर करू शकतो. किंवा तुम्हाला ती रेंज जर इन्क्रीज करायची असेल तर तुम्ही दुसरा रिपीटर पण तिथं टाकू शकता. तुम्ही याला रिपीटरही मानू शकता. हे बघा, हा ट्रान्समीटर आहे सपोज, इकडे हा रिसिव्हर आहे. ह्याने ट्रान्समिट केलेलं सिग्नल याने रिसिव्ह केला पाहिजे, किंवा ह्याने ट्रान्समिट केलेलं ह्याने परत पुढे पाठवला पाहिजे, असंही पण तुम्ही कन्सिडर करू शकता. याला रिपीटरही मानू शकता. मग ह्याचं सिग्नल येतोय सपोज डी पर्यंत, हे बघा, ह्याचा सिग्नल येतोय ह्या बी पॉईंट पर्यंत, ए ने पाठवलेला सिग्नल असा असा करत बी पर्यंत आला. इथे येऊन तो व्हॅनिश होतोय, पण सी वाला लगेच त्याला उचलतोय आणि परत पुढे पाठवतोय. सो इथून उचलून घेतोय, परत पुढे तेवढ्याच अंतरावर पाठवतोय, असंही घडतं. ठीक आहे. सो याच्या कडेला जी रेंज मिळते ना ह्या टॉवरच्या कडेला, तर कन्सिडरिंग दॅट डी ॲज अ रेडियस, तुम्ही बघा एवढा एरिया तो ऑक्युपाय करतो आणि एवढ्या एरियातलं सगळं पॉप्युलेशन तो कव्हर करत असतो, तो टॉवर, पर्टिक्युलर टॉवर. तुम्ही बघितलं असेल कधी कधी एकाच ठिकाणी जर जास्त लोकांची गर्दी जमली तर तिथलं मोबाईलचे सिग्नल बंद करतात, जॅमर लावतात, जॅमर, किंवा कंजेशन एवढं जास्त होतं की तिथले सिग्नलच ब्लॉक होऊन जातात, असंही घडतं. म्हणजेच काय, त्या टॉवरवर एक लोड येतो. आता त्या टॉवरची काहीतरी कॅपॅसिटी असेल 5-10 हजार लोकांची तेवढ्या एरियातल्या, पण तिथं जर डायरेक्ट 5 लाख लोक जमले तर मग एवढे सगळ्यांचे मोबाईल फोन, मग ते तेवढी रेंज मिळत नाही आपल्याला, किंवा आपण म्हणतो अरे इथं रेंज नाही आहे, अमकं दमकं वगैरे. ठीक आहे. सो गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला जिथं कंजेशन आहे, एकाच ठिकाणी जास्त मॉब आला तर त्या गोष्टी पाहायला मिळतील. ओके, कमिंग बॅक. मग आता डिस्टन्स कळलं. व्हॉट इज आर मला सांगा, साक्षी जी, सिद्धी, व्हॉट इज आर? Radius of Earth. यस, वेरी गुड. एंड व्हाट इज एच? एच क्या है? ये कौन है? ये कौन है मुझे बताओ. ये कौन है? सामने कौन दिख रहा है? ये डोंगर है का Height पिलर? of tower. हाँ, हाइट ऑफ टावर, दैट्स इट. So that is what I am expecting. And what is D? D will be the range, या फिर maximum distance that can be traveled by the signal generated from the tower. टावर से जो सिग्नल जनरेट होगा वो कितना दूर जाएगा, कितने दूर जाके ग्राउंड को फर्स्ट टाइम हिट करेगा, वो देते हैं अपन को रेंज ऑफ द टॉवर. तुम्हाला न्यूमेरिकल घेतलं तर जास्त आयडिया कळेल. तर पेज नंबर 318वर क्वेश्चन नंबर 51 बघा. क्वेश्चन नंबर 51. आज आपण हा चॅप्टर संपवतोय. शेवटचे आता 10 ते 15 मिनटं राहिलेत बघा. ठीक आहे, कारण ह्या चॅप्टरमध्ये आता न्यूमेरिकल पार्टवाला हाच पार्ट आहे फक्त, आणि पुढचा जो पार्ट आहे तुम्हाला काल सांगितलं मी की मॉड्युलेशन वगैरे ते इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला त्या गोष्टी शिकायच्या, तर आता त्याची गरज नाही, त्याच्यावर प्रश्न पण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, मॉड्युलेशन काय म्हणून. हां, पण मी जर तर तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल वाटलं, जर तुम्हाला ऐकण्याची इच्छा असेल तर आय कॅन गिव्ह 10 minutes टाईम फॉर दॅट. ओके. सो क्वेश्चन नंबर 51 रडार आहे.
रडार म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल ते डिव्हाइस, नसेल तर ऐकलं असेल तर मोस्टली डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये रडार वापरतात की शत्रूचं विमान आपल्या हद्दीत घुसलंय बाबा, किंवा आता आपण त्यांच्या हद्दीत गेलोय तर त्या रडारला चुकवून जावं लागतं. रडार काय करत असतं, ऑब्जेक्टचं डिटेक्शन आणि सेन्सिंग करत असतं अनऑथराइज ऑब्जेक्ट ज्या आल्यात त्यांच्यासाठी. ठीक आहे. सो 51 काय, ए रडार हैज ए पावर ऑफ, रडार का पावर कितना दिया है देखो, 10 किलोवाट एंड इज ऑपरेटिंग एट ए फ्रिक्वेंसी ऑफ 20 GHz. ठीक है. It is located at the top of a hill of height 500 meter. Calculate the maximum distance up to which it can detect object on the surface of the earth. Distance find out करना है अपन को. This is to find हां, पावर दिली आहे त्याची, त्यानंतर ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी पण दिली आहे. ठीक आहे. दिस इज ऑपरेटिंग पॉवर, याच्या पुढे लिहू शकता. आता याची गरज आहे का खरंच ते बघूयात, कारण ते फसवण्यासाठी पण देतात आपल्याला. दिस इज फ्रिक्वेन्सी, दिस इज हाईट एच. ठीक आहे. तर डिस्टन्स डी, रेडियस ऑफ अर्थ पण दिलं आहे. सो डिस्टन्स डीचा फॉर्म्युला सांगा मला. वी हॅव डी इज इक्वल्स टू रूट ऑफ क्या आहे 2RH. रेडियस ऑफ अर्थ त्यांनी न्यूमेरिकलमध्ये दिली आहे. इथं व्हॅल्यू टाका, हाईटची व्हॅल्यू टाका, 2 टाका, त्याचा स्क्वेअर रूट घ्या, आन्सर मिळून जाईल. आन्सर मीटरमध्ये काढायचं आहे की याच्यामध्ये काढायचं आहे किलोमीटरमध्ये, ते ठरवा आधी. सो मी तर आता डिस्टन्स डी आहे 2 इंटू, मी या युनिटमध्ये जाणार. आरची व्हॅल्यू, रेडियस ऑफ अर्थ अशी देतात, त्यांनी दिली आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटर. मी पण तसंच जाणार का, कारण मीटर आहे एस आय युनिटमध्ये. 6.4 इंटू 10⁻6 मल्टिप्लाइड बाय हाईट किती आहे 500 मीटर. सो 500 गुणिले 2 किती झालं 1000. बरोबर. सो 1000 म्हणजे 10⁻3. हे 500 गुणिले, हे बघा हे 2 आणि हा 500. सो 500 गुणिले 2 1000 झालं, मल्टिप्लाइड बाय 6.4 इंटू 10⁻6 आहे. बच्चा पार्टी कधी पण 10ची पॉवर इवन पाहिजे. 6.4 इंटू 10⁻6 इंटू 10⁻3 1000चं, हे +6 + 3 + 9 झाले, आणि इवन पाहिजे हमेशा पॉवर. मग आपल्याला हे सोपं पडतं. मग इवन जर असतील तर काय करावं लागेल, कसं घालावं लागेल इवन, तर मला दिसते 64 हा परफेक्ट स्क्वेअर रूट आहे. सो 64ला म्हणजे डेसिमल 1ने शिफ्ट केला राईटला, तर इथं 10⁻+8च बनेल. मग तुम्ही आता बघा इवन पॉवर आले 10चे. रूट ऑफ 64 कॅन बी रिटर्न ॲज 8 and 10⁻8 can be written as 10⁻4 meter per, sorry, this is meter. Distance is in terms of meters. मग त्यांना जर किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर दॅट इज देअर चॉईस की किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे की नाही करायचं. आणि करायचंच असेल तर सोपं आहे. 8 इंटू 10 इंटू 10⁻3. मी स्प्लिट केलं, फक्त मिनिंग चेंज केलं का नाही. मग 8 गुणिले 10 काय झालं माझ्यासाठी 80. ठीक आहे. आणि 10⁻3 म्हणजेच 1000 मीटर. 80 1000 मीटर म्हणजेच काय रे किलोमीटर्स. डिस्टन्स डी इज इक्वल्स टू 80 किलोमीटर. अंडरस्टूड. लॉजिक समजलंय. सोपं आहे, सोपं आहे ना. साक्षीजी, साक्षी यस, सिद्धी यल. या ओके 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 ग्रेट. फक्त काळजी घ्यायची, स्क्वेअर रूट घेताना तुम्ही तिथे 10चे पॉवर ऑड येता कामा नये, इव्हन आले पाहिजे. त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट करा. आणि एखाद्या ठिकाणी मग लॉक टेबल वापरावं लागलं स्क्वेअर रूट पाहण्यासाठी, तर लॉक टेबलही तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. हां, आता क्वेश्चन नंबर 55 बघा काय दिलं 55 मध्ये. ए ट्रान्समिटिंग अँटेना ॲट द टॉप ऑफ ए टॉवर हॅज ए हाईट ऑफ 32 मीटर. इथं ट्रान्समिटिंग अँटेना आहे आता. ठीक आहे. आणि 32 मीटर हाईट आहे आता याची हाईट. दिस इज TX ट्रान्समीटर हाईट. ट्रान्समीटरची त्यांनी दिली आहे 32 मीटर.
अँड दॅट ऑफ रिसिव्हिंग अँटिना इज 50 मीटर. रिसिव्हिंग अँटिना जो आहे त्याची हाईट जी आहे ती थोडी जास्त आहे बाबा. हां, एच आर लिहिली, ती आहे 50. तर what is the maximum distance between them for satisfactory communication in line of sight mode? त्यांच्यामध्ये मग मॅक्सिमम डिस्टन्स किती असायला पाहिजे? मॅक्सिमम डिस्टन्स म्हणजे काय, याचा सिग्नल कितीपर्यंत जाईल आता खाली, ओके, किती अंतरापर्यंत, मग ती असेल आपल्यासाठी डिस्टन्स रेंज ऑफ ट्रान्समिटर असं लिहिलं. आणि त्याचं पण सिग्नल किती येईन खाली, कारण दोन्ही मॅच झाले पाहिजे ना, तरच ते सिग्नल कन्सिडर करू आपण, हे का नाही. सो मग त्याच्या सेंटरपासून रिसिव्हरच्या, याला रिसिव्हर म्हटलं, याला ट्रान्समिटर म्हटलं, मग हा डी आर. आता हाईट दोघांची दिलेली आहे, डायरेक्ट रेंज काढायची, आणि रेंज कशी काढायची ती माहिती आहे, आता फॉर्म्युला माहिती आहे, लॉजिक समजतंय का सर्वांना? बघा, तर ह्याने किती रेंज प्रोड्यूस केली. आता रेंज म्हणजे काय, मग मी याला काय करत असतो माहिती आहे का, डायरेक्ट असं स्क्वेअर करत असतो, सर्कल करत असतो, असं सर्क्युलर शेपमध्ये. बघा, त्यांनी आजूबाजूच्या पेरीफेरीमध्ये एवढी रेंज काय तयार केली, दुसऱ्याने पण त्याच्या पेरीफेरीमध्ये कन्सिडरिंग दॅट डी ॲज ए रेडियस, एवढी त्यांनी रेंज तयार केली आहे. सो डिस्टन्स फॉर ट्रान्समिशन, डिस्टन्स फ्रॉम रिसिव्हर साईड, मग दोघांचाही फॉर्म्युल्याने व्हॅल्यूजने हे काढून घ्या. डिस्टन्स ट्रॅव्हल, रेंज ऑफ ट्रान्समिटर, परत फॉर्म्युला रूट ऑफ 2r हाईट ऑफ ट्रान्समिटर. मग ट्रान्समिटरची हाईट 32 आहे, रेडियस ऑफ अर्थ एवढा आहे, ट्वाईस आहे, झालं डिस्टन्स ऑफ ट्रान्समिटर. डिस्टन्स ऑफ रिसिव्हरला परत रूट ऑफ काय, 2 इंटू r इंटू हाईट ऑफ रिसिव्हर, त्याचं पण काढून घ्या आणि व्हॅल्यूज करा लगेच, ओके, पुट. आणि मग ह्या दोघांचंही ॲडिशन जर केलं तर तुम्हाला मॅक्सिमम डिस्टन्स, सॅटिस्फॅक्टरी डिस्टन्स त्यांच्यामधल्या कम्युनिकेशनचं येईल. त्याच्या पलीकडे जर गेले तर याची रेंज आणि त्याची रेंज एकमेकांना मॅच होणार नाही, किंवा सिग्नल ह्या टॉवरपासून त्या टॉवरपर्यंत रिसिव्ह होणार नाही. सिमिलरली क्वेश्चन नंबर 56 आहे खाली, लॉग अँटीलॉगने जायचं नाही, माझ्या पद्धतीने जायचं. माझ्या पद्धत सोप्या आहेत. काय माझी पद्धत, की डायरेक्ट तुम्ही 64 करायचा तिथं, आणि इथं 10चे पॉवर इव्हन करायचे. त्या पद्धतीने गेलं तर अँसर जास्त सोप्या पद्धतीने लवकर मिळू शकतं. 56 पण तसाच आहे जसा आपला 55 आहे, ज्याच्याबद्दल आत्ता आपण बोललो आहे, ओके. अँड आता आपल्याकडे आहेत 10 मिनटं, तर मला असं वाटतंय मग मी तुम्हाला ते इंट्रोडक्शन पण समजून सांगतो कम्युनिकेशन सिस्टीमचं. तर कम्युनिकेशन सिस्टीम काय असते म्हणून. तर पेज नंबर 320 वर या सर्वांनी. पेज नंबर 320 आलात का? हां, तर काय 320 वर बघा आता. तर 320 वर मला असं दिसतंय कम्युनिकेशन सिस्टीम आहे. कम्युनिकेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम आहे क्वेश्चन नंबर 58 मध्ये. तर त्याच्यामध्ये 3 एलिमेंट असतात. कुठलंही कम्युनिकेशन सिस्टीम तुम्हाला डिराईव्ह करायचे असेल तर 3 एलिमेंट्स, ट्रान्समीटर, आणि ती गोष्ट ट्रान्समिट करून घेऊन जाण्यासाठी पाहिजे चॅनल, आणि ती गोष्ट रिसिव्ह करण्यासाठी पाहिजे रिसिव्हर. ट्रान्समीटर, कम्युनिकेशन चॅनल आणि रिसिव्हर. आता बघा, माझा व्हॉइस तुमच्यापर्यंत येतोय, तो मी ट्रान्समीटर आहे, मी सोर्स आहे, इन्फॉर्मेशनचा सोर्स आहे. पण माझा लॅपटॉप जो आहे आत्ता, तो ट्रान्समीटर म्हणून ॲक्ट होतोय, ट्रान्समीटर. आणि तुमचा मोबाईल काय म्हणून ॲक्ट होतोय रे, रिसिव्हर. आणि ती रिसिव्हरच्या पुढे ती इन्फॉर्मेशन कोण यूज करतंय, तर तुम्ही, युजर ऑफ इन्फॉर्मेशन. बच्चा पार्टी समजतंय का? इंटरेस्टिंग ना? बघा, मी कोण आहे, सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. मी इन्फॉर्मेशन पास ऑन करतोय. कुणाच्या माध्यमातून पास ऑन करतोय? साक्षीजी, सिद्धी, साक्षी यस, कुणाच्या माध्यमातून? लॅपटॉप च्या माध्यमातून. मग लॅपटॉप काय झाला माझा आता, ट्रान्समीटर झाला. तुमच्या हातातला जो मोबाईल आहे किंवा लॅपटॉप असेल तुमच्या एंडला, किंवा तुम्ही PC वर बसले असाल, तर तो काय आहे, रिसिव्हर आहे, कळतंय. आणि तुम्ही कोण आहे, तुम्ही युजर ऑफ इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला ती इन्फॉर्मेशन यूज करायची आहे, कळतंय. सो कुठलंही कम्युनिकेशन ज्यावेळेस फॉर्म होतं, कम्युनिकेशन सिस्टीम फॉर्म होती, त्याच्यातले 3 इम्पॉर्टंट घटक असतात. ती इन्फॉर्मेशन घेऊन जाण्यासाठी लागतो ट्रान्समीटर, ती इन्फॉर्मेशन घेऊन जाण्यासाठी लागतं चॅनल, आणि तिसरं
ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करण्यासाठी लागतो रिसिव्हर. ओके. आता तुम्ही म्हणताल मग सर आपल्या केसमध्ये चॅनल कुठं आलं? तुम्ही ट्रान्समीटर सांगितला तुमचा लॅपटॉप, तुम्ही रिसिव्हर सांगितलं तुमच्या हातातला मोबाईल फोन, तुम्ही आता चॅनल नाही सांगितलं सर. मग चॅनल कोण आहे आता इथं? वायर्ड आहे की वायरलेस आहे? ह्या वायरलेस. लॅपटॉप पासून निघालेला सिग्नल तुमच्यापर्यंत आले ते वायरलेस माध्यमातून आले, कळतंय? सो सिद्धी, साक्षी, साक्षी जी, तर हे समजून घ्या. मग तर कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आणि म्हणजे मी असंही म्हणत असतो लाईक एक पाईपलाईन आहे. आता तुम्ही जर सर्वजण शेतकरी कुटुंबातील असाल तर पाईपलाईन आहे. तुम्ही विहिरीतलं पाणी आपल्याला शेताला द्यायचं आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय करतात? विहिरीतलं पाणी काय आहे तुमच्यासाठी? इन्फॉर्मेशनचा सोर्स आहे, ठीक आहे. बरं, ते पाणी तुम्ही उचलताय कशाच्या माध्यमातून उचलताय? सपोज ट्रान्समीटर कोण आहे तुमचा? तर विहिरीत टाकलेली मोटर म्हणजे तो ट्रान्समीटर. बरं, विहिरीतलं पाणी त्या मोटर थ्रू जे पाणी जाणार आहे ते शेतापर्यंत पोहोचणार आहे कशाच्या माध्यमातून? पाईपलाईनच्या माध्यमातून, बरोबर. मग पाईपलाईन केली तुम्ही, पाईपलाईन असेल तुमच्यासाठी चॅनल, आणि ज्या ठिकाणी आता ते रिसिव्ह होणार आहे म्हणजे आता शेतात पडणार आहे ते असेल त्या एंडला रिसिव्हर. आणि यूज कोण करणार आहे ते? तर पिकांना ते पाणी देताय तुम्ही. मग पीक, आपल्या शेतातलं जे पीक आहे ते कोण असेल तुमच्यासाठी? युजर ऑफ इन्फॉर्मेशन. कळलं? सिम्पल लॉजिक. सो मग कुठलीही सिस्टीम तयार करताना त्या सिस्टीममध्ये हे घटक पाहिले जातात. मग आपण आता कम्युनिकेशन करतोय तर कम्युनिकेशनचे घटक तुमच्यासमोर मांडले. बरं, मग आता हे कम्युनिकेशन करताना कधी कधी आपला सिग्नल लॉस होतो, मध्येच मी मीटिंगमधनं लेफ्ट होईल किंवा आपलं कनेक्शन ब्रेक होतं, तर त्याला म्हणतात अनवॉन्टेड नॉईज तिथं ॲड होतं किंवा अननेसेसरी. आता माझा आवाज यायच्याऐवजी तुम्हाला दुसराच कुठला तरी आवाज जर आला तर ते अननेसेसरी नॉईज तिथं ॲड झालं आहे असं आपण म्हणूया, ठीक आहे. सो दॅट इज अनवॉन्टेड सिग्नल. मग क्वेश्चन नंबर 58 तुमच्या समोर आहे, ती ब्लॉक डायग्राम तुमच्या समोर आहे. सोप्या गोष्टी आहेत, 1 to 1 लगेच फक्त ते वाचून घ्या. आता बघा क्वेश्चन नंबर 59, तो पण मी इथंच लगेच एक्सप्लेन करतो. जर तुम्ही मोबाईल फोन एका एका फोनवरनं तुम्ही तुमच्या आता सिंगल फोनवरनं जर सिंगल व्यक्तीला फोन लावला तर दॅट इज पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. क्वेश्चन नंबर 59 बघा, पॉईंट टू पॉईंट. म्हणजे आता तुम्ही साक्षीजीने सपोज तिच्या पप्पांना फोन लावला, पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. तिकडे एकच व्यक्ती आहे, इकडे पण एकच व्यक्ती आहे, पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन, ठीक आहे, सिंगल टू सिंगल. पण जर साक्षीजी म्हटली आज मला सगळ्या माझ्या मैत्रिणींना फोन लावायचा आहे, मग तिने काय केलं? तिने फोन इनिशिएट केला आहे आणि बाकीच्यांना सगळ्यांना कॉन्फरन्स कॉलमध्ये घेतलं आहे. मग सपोज एकच ट्रान्समीटर आणि मल्टिपल रिसिव्हर आहे तर त्याला काय म्हणतात? ब्रॉडकास्ट, ठीक आहे. काय म्हणतात? ब्रॉडकास्ट. आता तुम्ही बघा, मी तुमच्याशी बोलतोय, आता तुम्ही तिघी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एक पारनेरमध्ये, एक भातुडी पारगावला आहे, एक नगरमध्ये आहे, ठीक आहे. पण मी ब्रॉडकास्ट करतोय सिग्नल आत्ता, म्हणजे मी माझी इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट करतोय आणि ती मल्टिपल लोक ऐकतात. आता तुम्ही तिघीच आहे, इथं 30 लोक असू शकतात, 300 असू शकतात, 3000 असू शकतात, पण ती सगळी लोक इन्फॉर्मेशन ॲक्सेस करतायत. तर मी इथून इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट केली आहे. सिमिलरली रेडिओ बघा, आपल्या घरात जो रेडिओ आहे तुम्ही काय करता रे? 100.1ला त्याला ट्यून इन करता आणि ट्रान्समीटरनी सिग्नल पाठवला की आपल्याला बरोबर 7च्या बातम्या ऐकू येतात. आता सगळीकडे त्याच टायमिंगला ऐकू येणार, कारण त्यांनी ते ब्रॉडकास्ट केलंय. ब्रॉडकास्ट म्हणजे काय? फ्लड केलंय. तुम्ही फक्त त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून इन करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. सिंगल ट्रान्समीटर, मल्टिपल रिसिव्हर्स, दॅट इज कॉल्ड एज ब्रॉडकास्ट. and single to single, that is called as point to point. Okay, so that's it. So this was related with communication system, then different modes of communication, block diagram of communication system. मग ट्रान्समीटर काय असतो, त्यानंतर सिग्नल काय असतो, त्यानंतर डिजिटल सिग्नल काय, अॅनालॉग सिग्नल काय. आता ह्या गोष्टी तुम्हाला सेमीकंडक्टर चॅप्टरमध्ये मी शिकवणार आहे, ठीक आहे. अॅनालॉग सिग्नल काय, त्यानंतर डिजिटल सिग्नल काय, रेंज आपण घेतलं, ॲम्प्लिफिकेशन ते पण आपण सेमीकंडक्टरमध्ये शिकणार आहे. म्हणजे जो पुढचा पार्ट आहे ना क्वेश्चन नंबर 60, ते सगळ्या गोष्टी आपण त्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आणि राहिला प्रश्न मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशनचा,
तुम्हाला सांगितलं तो पार्ट तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये शिकणार आहे. सो वी आर डन विथ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हा जो चॅप्टर होता आपला तो आपला संपलाय. मॉड्युलेशन डिमॉड्युलेशनला तुम्ही व्हॅल्युएशन आता देऊ नये, ठीक आहे. पण तुम्हाला जर तो कन्सेप्ट शिकायचा असेल तर पुढच्या सेशनमध्ये मी सेमी कंडक्टर चॅप्टर सुरू झाल्यानंतरही त्याच्यासाठी 10 मिनटं वेळ देईल तुम्हाला, ठीक आहे. सो तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, गुड बाय, ठीक है, चलेगा, चलो, गुड डे, हैव ए गुड डे बच्चा पार्टी.